नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी सुजाता सॉयसेस या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण रसमलाई रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी आपण 1 लिटर दूध, 100 ग्रॅम साखर, ड्रायफ्रूट, केशर, जायफळ वेलचीची पावडर, 1 चमचा विनेगर, 1 चमचा पाणी, हे अर्धा लिटर आपण दूध घेतले त्याला फाडून पनीर बनवण्यासाठी। दूध आपण 1 लिटर दूध घेतलेलं आहे ते आपण इथे तापत ठेवलेलं आहे आणि इकडे अर्धा लिटर दूध घेतलंय ते आपल्या त्यात पनीर बनवण्यासाठी। त्यात उकळलं की त्याच्यामध्ये विनेगर आणि पाण्याचा पॅक टाकून घेणार आहोत। आता आपण हे दूध अर्धा लिटर दूध घेतलं ते काढून घेऊया। थोडं थोडं 1-1 चमचा टाकून हलवून घ्यायचं। आपण गॅस बंद करून घेतलंय। हे हिरवं पाणी झालंय आणि हे पनीर वरती आलंय, ते आता आपण गाळून घेणार आहोत। हे आता आपण पनीर तयार झाले ते गाळून घेणार आहोत। धुवून घेणार आहोत। जे आता पनीर आपण तयार करून घेतलेलं स्वच्छ धुवून घेतलंय, आता आपण त्याला मळून घेऊया व्यवस्थित। हे आता आपल्याला हे तळवा आता हाताने मळून व्यवस्थित घ्यायचं जोरी। दोन तीन साखरेचे कळ घ्यायचे। हे आता आपलं व्यवस्थित मळून झालंय आणि ही गोळ बनवायला सुरुवात केली मी। ते व्यवस्थित असं व्हायला पाहिजे, क्रॅक वगैरे गेलं नाही पाहिजे। आपण याच्यामध्ये पाक बनवण्यासाठी 3 वाट्या पाणी आणि 1 वाटी साखर घेतली। ही साखर विरघळली की आपल्याला हे पनीरचे जे बॉल बनवले ते आपल्याला टाकायचे। हे आता आपलं पाक बनवून झालेले, त्याच्यामध्ये आपण ही पनीरचे बॉल सोडणार आहोत। आता हे आपल्याला मोठ्या गॅसवरच 10 मिनिटं उकळून द्यायचंय। आता आपला पनीरचे बॉल तयार आहे। गॅस बंद करून घेतलाय, हे थंड करून घेणार आहोत। तर हे आपलं दूध आटून झाले, त्याच्यामध्ये आपण साखर टाकूया। 1 वाटी साखर टाकूया। आपली साखर विरघळलेली आहे, आपण केसरचं दूध टाकूया। आता आपण वेलची पावडर टाकून घेऊया। आपल्याला 5 मिनिटं थोडं उकळून घेऊया स्लो गॅसवर, नंतर आपली रसमलाई तयार आहे। आता आपण पाकातून पनीर वाल काढून घेतलेले, त्याच्यावर आपण आता ही रसमलाई टाकून घेऊ। तयार आहे आता आपली रसमलाई।